नमस्कार मित्रांनो, आपण आलोय व्यापूरला. 23/2 ला एक ओपनचा महासंग्राम मोठं मैदान आहे आणि ओपन मैदान आता कडेगाव तालुक्यातील पहिलंच मैदान असेल आता बरेच दिवसातून. ओपन मैदानचा आपण आढावा जाणून घेतोय, तर यात्रा कमिटीशी बोलूया. नमस्कार. मौजे व्यापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली ते आम्ही विठ्ठल रुक्मिणी यात्रा निमित्त भव्य ओपन बैलगाड्या शर्यत आयोजित केलेला आहे. तरी आमचं फाट्याचे नियोजन अगदी चांगल्या पद्धतीनं आहे. 13 फूट अंतर आहे आतल्या आत आणि बक्षीस आमचं तसं चांगलंच आहे. 71,000 रुपये पहिले बक्षीस आहे. त्याप्रमाणे खाली 51, 35, 25, 15, 10 आणि 7 असं नियोजन केलेलं आहे. मैदानाची नोंद कशी असेल? मैदान नोंद चालू, ऑनलाईन नोंद चालू आहे. मैदानाची ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे. ऑनलाईनचा नंबर सगळे दिलेले आहेत, बॅनर नंबर दिलेले आहेत. त्या बॅनरशी नंबर. नमस्ते. नमस्कार. मैदानचं नोंद कधीपासून म्हणजे कशा नोंद स्वरूपाची 15 असेल? तारखेपासूनच चालू झालेली आहे. हा. त्यामुळं सर्व बैलगाडीवाल्यांनी नोंद अशी घ्यायची आहे की 15 तारखेपासून नोंद आहे. 22 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. संध्याकाळी 9 वाजता 22 तारखेला गट पाडले जातील. मैदान लाईव्ह गट, ऑनलाईन गट सर्व पाडले जातील आणि सकाळी मैदान 8 वाजता चालू होणार आहे. तर सर्व बैलगाडीने एवढं सहकार्य करा की जेवढं होता येईल एवढं नोंद लवकर करून, का तर आमचं कळसाल होऊन कार्यक्रम हा 22 तारखेला आहे. तर आम्हाला तो कार्यक्रमाच्या नियोजनानुसार गट पाडायचे. त्यामुळं गाड्या होत्या एवढ्या 22 तारखेच्या आत नोंद केल्या तर भरपूर ह्याला कमिटीला सहकार्य होईल. आणि भविष्यात गाड्या कमी जास्त जर झाल्या, कमी गाड्या आम्हाला कमी जास्त झाल्या, काय झाले, गेल्या वर्षी आम्ही आदतला प्राधान्य दिलेलं गावच्या यात्रेचं, त्यावेळी आम्ही ओपनला प्राधान्य दिलं. त्यामुळे आम्हाला गाड्याची काही विषय नाही. आमची यात्राची मैदान आहे, वैयक्तिक कुणाचंही मैदान नाही. कमी गाड्या जरी कमी गाड्या नोंद झाल्या तर जी बक्षीस आहे, गेल्या वर्षी आम्ही मैदानात सर्व गाडीवाल्यांनी समोर मोजून पैसे दिले हातात, आणि यंदा पण तेच होणार आहे. हातात पैसे प्रत्येकाच्या मोजून दिले जाणार आहे. पाकिट कुणाच्याही हातात देत नाही आम्ही. गेल्या वर्षी हातात पैसे दिलं, यावेळी पण हातातच पैसे प्रत्येकाच्या दिले जातील. हे आपलं पारंपरिक यात्रा, पारंपरिक यात्रेचं विठ्ठल केसरी मैदान आहे आणि पूर्वीपासून चालत आलेलं आहे. फक्त जागेनुसार काही वेळी मैदान थांबलेलं, जागा भेटले की मैदान चालू झालेलं आहे. यावर्षी जागा चांगल्या पद्धतीने यावेळी गेल्या वर्षीपेक्षा जागा 1 नंबर भेटलेली आहे. त्यामुळे मैदान ही चांगलंच होणार. म्हणून ओपनचं, गेल्या वर्षी आदतला कमी होतं ही जागा, म्हणून आदतचं घेतलं. त्यावेळी ओपनला प्राधान्य का दिलं तर ओपनचंच मैदान होईल ह्या दृष्टीनं ओपनचं मैदान घेतलं. आणि मैदानचा पल्ल्याचं अंतर किती फूट आहे? मैदान पल्ल्याचं 875 फूट मापून अंतर आहे. म्हणजे सुट्टीपासून दोर आहे तर 875 फूट दोन्ही बाजूने टेप टाकून सेंटर काढून मैदान केलेलं आहे. फाटी आतल्या 13 फुटाची फाटी केलेली आहे आणि फाटीचं रान ही एकदम कटान आहे, सप्पई रान आहे. खडा खोडा कुठलीही गोष्ट या मैदानात भेटली जाणारच नाही. सर्व नियम हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम आहेत, अखिल भारतीय बैलगाडी संघटना, त्या नियमानुसारच यात्रेचं मैदान होणार आहे. सर्व नियम त्यांच्या सर्व टोटल जे नियम आहेत ना बैलगाडी अखिल भारतीय, त्यांच्याच नियमाने होणार आहे मैदान सर्व. आणि ह्या फटीच्या पलीकडच्या साईडला जो हे दिसतोय तलाव आहे, तो बैलगाड्याचं अंतर सोडून 600 फुटावर तलाव आहे. पाठीमागे बॅक साईडला, म्हणजे जिथं गाड्या सुटणार आहेत त्याच्या पाठीमागे तलाव आहे. तो पण 600 फूट रनिंग आहे तलावाचं, फाटीच्या दोरापासून. कोणती अडचण नाही. आता अडचण कोणतीही नाही. जर अडचणी आहेत तर समोर आम्ही सगळ्या सोयी करून ठेवलेल्या आहेत. जातल्या जात डांब आहेत, त्याने मुरुम टाकलाय. कुठली टॉली आम्ही लावणार नाही. कोणत्या बैलाला इजा होईल असं कुठली जागा ठेवलेली नाही. सर्व जीसीपी लावून सगळं लेवल करून आम्ही आता मैदान घेतलेलं आहे. आणि फट्याचं अंतर आतल्या 13 फुटाचं अंतर आहे बरोबर. अजून बैलगाडी मालकांना काय आव्हान करा? बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान की गेल्या वेळी आम्ही आदतला प्राधान्य दिलेलं, ह्यावेळी ओपनला प्राधान्य दिलंय. तर ओपन बैलगाडी मालकांनी आम्हाला यात्रा कमिटीला सहकार्य करून गाड्या जेवढ्या होतील एवढ्या चांगल्या नोंद केल्या तर लवकर मैदान चालू होईल. एवढंच आमचं संपन्न व्हावं. सर्व बैलगाडी मालकांनी होता येईल एवढं आम्ही 5-5:30 लाच फायनल उरकायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे बैलगाडीवाल्यांनी जेवढं सहकार्य केलं तेवढं मैदान लवकर होणार आहे. लवकरात लवकर मैदान पार पडून सहकार्य करावं. लवकर नोंद केली तर 22 तारखेला संध्याकाळी 9 वाजता गट पाडले जातील. सकाळ 8 ला मैदान चालू होणार. म्हणजे गाड्या कमी नोंद जास्त 9 वाजता गट पडणार. म्हणजे गाड्या तुमच्या कितीही नोंद होतील गाड्यासाठी नाही मैदान, हे म्हणजे पैसे कमवायचं मैदान नाही. आमच्या गावचं विठ्ठल केसरी मैदान आहे सालाबाद प्रमाणे. त्यामुळे आम्ही गेल्या वेळी आदतला सुद्धा आम्हाला किती गाडी आल्या आम्ही त्याचा विचार केला नाही, पण मैदान आम्ही घेतलं ना आदल्या दिवशीच लॉट पाडलं. आणि यंदा पण तीच होणार. 22 तारखेला संध्याकाळी 9 वाजता लॉट पाडले जातील आणि मैदान सकाळ 8 ला चालू होणार. अड्ड्याचा विषयच नाही. अड्ड्यात गाडी नोंद कोणाचीच होण्याचं काय नाही. अखिल भारतीय बैलगाडी संघटना, त्यामुळे
आदल्या दिवशीच हा सर्व काय अखिल असेल भारतीय ते. बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणाऱ्यामुळे मैदान ही आदल्या दिवशीच गट पडले आणि जे आदल्या दिवशी 10 गट पडलं तरी ते उद्या मैदान 10 गटाचंच होणार. ओके, धन्यवाद. नमस्ते. नमस्कार. आणि ह्या मैदानाला आता आपण इथं डोंगर भागात आहे, म्हणजे बऱ्याचशा लांब गावापासून आहे, तर ह्या लोकेशनला येण्याचा मार्ग जरासं सांगू शकता का? या लोकेशनला येण्यासाठी सुरलीवरून जो पोट कॅनॉला आलेला आहे कामती कालवा, त्यावरून इथं येऊ शकता. कामतीवरून इथं पोट कालव्यावरून येऊ शकता. त्यानंतर विहापूरवरून देखील गावातून रस्ता आहे. शिवाजीनगर वरून देखील रस्ता आहे. म्हणजे इकडे चारी गावावरून इथे याला चारी गावाच्या मध्य ठिकाणीच हे बोरजाई माळा म्हणून इथं हे ठिकाण आहे. चारी गावावरून इथं पोहोचू शकता. म्हणजे कामतीवरून येऊ शकते, कामती, सुरलीतून सुरली, येते, शिवाजीनगर, शिवाजीनगर, विहापूर. विहापूर, म्हणजे चारही ठिकाणी आहे मित्रांनो. ज्या साईडून कोणाला शक्य असेल त्या मार्गाने या फाटीवर येण्यासाठी जवळ आहे. सुरलीपासून पण जवळ आहे, 2 बोरजाई किलोमीटर. मंदिराला लागूनच आहे. सुरलीच्या साईडून येणाऱ्या लोकांना 2 किलोमीटर अंतरावर आहे. व्यापूरच्या आहे इकडे शिवाजीनगर मधून आहे, म्हणजे चारही साईडून येणाऱ्या लोकांना मध्य सेंटरचं ठिकाण आहे. अजून सुविधा काय असतील आपल्या ॲम्ब्युलन्स वगैरे या सगळ्या? ठिकाणी आम्ही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे. पाण्याची टाकी सोडणार आहे इथं जनावरांसाठी. पाणी पाणी लागते तर त्यासाठी पाण्याची व्यवस्था करणार आहे. बाकी मग काय डॉक्टर जनावरांच्या साईड डॉक्टर हे सर्व डॉक्टर हे सगळे सांगितले जनावरांचे वैद्यकीय डॉक्टर अधिकारी. सगळे सर्वांना आम्ही पत्र दिलेले आहेत. आता परवाना परवाना आमचा उद्या सकाळी किंवा आज दुपारी आमच्या हातात मिळणार आहे. म्हणजे आज किंवा उद्या सही होईल, तुम्ही परमिशनचं उद्या सकाळी आम्ही परवाना On. त्याच्याबरोबर आम्ही सोडणार आहे. सोडलेले आहेत त्याच्यात. परवाना उद्या आम्ही 9-10 वाजेपर्यंत ग्रुपवर पाठवला जाईल. पाठवलं जाईल. परवाना आम्हाला भेटला आहे, फक्त आम्ही आज कडेगावला नाही गेलेलो नाही एवढा problem. परमिशन ही मित्रांनो झालेली आहे, त्यामुळं नोंद करायला हरकत नाही. नोंद ऑनलाईन नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवरती संपर्क करून ऑनलाईन नोंद करून घेऊ शकता. आणि बैलगाडीवाले हे अफवाला बळी पडू नये. तर मैदान ही यात्रा कमिटीचं आहे. हे वैयक्तिक गावातल्या व्यक्तीचं मैदान नाही. तर केसरी मैदान पूर्वीपासून चालत आलेलं मैदान आहे. ते जुनं कोण तुम्हाला फोन करून काय सांगेल यावर कुणीही लक्ष देऊ नका आणि गाड्या चांगल्या नोंद करा. पळायसाठी या, वाटलं कोणाला फाट्या बघायला बघून जावा. फाट्या कोणाच्याही विश्वास ठेवू नका. फाट्याचा आपण शेवटला व्हिडिओ टाकतोय, मी केलेला आहे. फाट्या मला पण अशा बऱ्या वाटल्या. फाट्याची काही अडचण नाही कोणती. धन्यवाद. भव्य दिव्य ओपन महासंग्राम दिनांक 23 तारखेला होतंय. व्यापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली. आणि या मैदानची फाटीचं बघू शकता मित्रांनो, जवळजवळ रुंद फाट्या आहे, बऱ्यापैकी आहे. आणि पलीकडच्या साईडला हे आहे, सगळं अंतर भरपूर आहे. फाट्या एकदम कटण्याचं रान आहे, एकसारखं लेवल आहे. पुढे थांबायला ही जागा, काही कोणती अडचण नाही. आणि व्हिडिओच्या द्वारे तुम्ही बघू शकता, एकसारखी लेवल आहे, कुठेही अडचण नाही. फाट्या 1 नंबरमध्ये आहेत. कटण्याचं रान आहे. ओपनच्या मैदान बघू शकता. या फाट्या आपण गाडीवरून शूट करत चालतोय.